नमस्कार STC फॅमिली. चला आधी व्हिडिओला लाईक करून घ्या. या लव्ह स्टोरीवर तुम्ही जे प्रेम दाखवलं त्याबद्दल खूप आभार. आणि या स्टोरीला 5 लाखांपेक्षा जास्ती व्ह्यूज आणि 35,000पेक्षा जास्ती लाईक्स आले आहेत. हे केवळ तुमच्या अमाप प्रेमामुळे शक्य झालं आहे. प्रत्येक एपिसोड गणित तुम्ही जो प्रतिसाद दिला त्यातून ही लव्ह स्टोरी फुलत गेली. अतिशय सरळ, सोपी, सुंदर आणि प्रत्येक गोष्टीची मर्यादा ओळखून लिहिलेल्या या स्टोरीला तुम्ही उचलून धरलत याबद्दल शतशः आभार. तुम्हाला मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीबद्दल काय आवडतं ते कमेंट्सद्वारे सांगायला विसरू नका. सादर करीत आहोत मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा 109वा भाग. मित्रमैत्रिणींकडून मीत मायाची फिरकी. काल दादूंनी माझा आणि मायाचं विधिवत लग्न लावण्याचा प्रस्ताव मांडला आहे. मीतला सुरुवातीला सांगायला थोडी लाज वाटली, पण शेवटी त्याने हळूच सांगितलं. इतकं ऐकायला मिळताच सुजयच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं. काय सांगतोयस? म्हणजे आता दोघंही तयार आहात? अहो मिस्टर मीत, तुमचा चेहरा तर आता आणखी उजळलेला दिसतोय. तो ये है आपके उजळलेल्या चेहरे का राज. सुजयने हलकं हसत त्याचं चिडवणं सुरू केलं. अरे असं काही नाही. मीत लाजला, पण त्याला त्याच्या चेहऱ्यावरचं हसू लपवता येईना. सुजयने थोडी विनोदाची फोडणी घालत पुढे विचारलं, म्हणजे आता आमच्या मीतचा मॅरिड व्हर्जन येणार तर? साहेब, आता लग्नानंतर आमचं काय? आता कुठे आम्ही तुझ्या जवळच्या मित्राच्या लिस्टमध्ये उरणार आहोत? अरे तू नाही बदलणार कधी, मीत हसत म्हणाला. पण खरं सांगायचं तर हे सगळं इतकं लवकर घडेल असं वाटलं नव्हतं. ते काही नाही रे, आता माया तुला एकदाचं नीट सांभाळेल. आणि हो, आता मी तुला एका गोष्टीची तयारी करायला सांगतो. नवऱ्या मुलाचे गोड बोलणं, ती प्रेमळ नजर आणि ते हलकेसे प्रेमाचे संवाद, आता सगळं तुझ्यावर आहे. सुजय त्याला आणखी छेडत म्हणाला. खरंच लग्नाच्या विचारांमध्ये मीत आणि माया इतके गुंतून गेले होते की त्यांना त्यांच्या आजूबाजूचं देखील भान नव्हतं. काही दिवसांपूर्वी राजसोबत प्रेमामध्ये धोका झाल्यामुळे लग्न या विषयावरून विश्वास उडालेली माया आणि नेहमी गंभीर आणि कडकपणे वागून लग्न हा विषय उडवून लावणारा मीत, या दोघांची विकेट पडली होती हे मात्र नक्की होतं. मीत हलकसा हसला, पण मनात थोडासा गोंधळही होता. या सगळ्याचा अनुभव घेण्याची एक वेगळीच उत्सुकता त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. सुजयने त्याला त्या विचारातून बाहेर काढत त्याला पुन्हा कामात गुंतवायचा प्रयत्न केला, पण मीतचं मन आता त्या विचारांमध्येच रमलं होतं. मीटिंग रूममधून बाहेर पडेपर्यंत संपूर्ण वेळ सुजय त्याला सतत हसवत आणि त्याची मजा घेत राहिला. त्याच्या चेहऱ्यावरच्या हावभावांना ओळखून त्याच्यावर गमतीशीर टिप्पणी करत राहिला. मीतसाठी ती एक अविस्मरणीय गोष्ट ठरली. त्याचा मित्र त्याचं मन हलकं करायला त्याला अगदी मनापासून चिडवत होता आणि हे त्या दिवसाच्या गोड आठवणीत सामील झालं. आपापल्या मीटिंग संपून
मीटिंग रूममधून दोघे आपापल्या केबिनकडे निघाले तेव्हा एकमेकांसमोरून जाताना मीत आणि मायाची नजरानजर झाली. मीत तिच्याकडे हसून बघत होता तर माया हलकसं लाजून त्याच्याकडे पाहत होती. त्या नजरेत एकमेकांबद्दलचं प्रेम होतं, त्यांचं वचन होतं आणि त्या नव्या नात्याची सुंदरता होती. दुपारच्या जेवणाच्या वेळेस दोघं कालप्रमाणे मीतच्या केबिनमध्ये एकत्र जेवायला बसले होते. जेवण करतानाही त्यांच्या गप्पा कामाबद्दल नव्हत्या तर लग्नाच्या तयारीबद्दलच होत्या. आपलं लग्न एवढं लवकर ठरलं, आय मीन की आपल्या डोक्यात तर सध्या असा काहीच विचार नव्हता ना. आणि आता दादूंनी मुहूर्त पण बघून फायनल केलाय, तर माहिती नाही सगळी तयारी वगैरे करायचं कसं कसं करणार आहे आपण सगळं. माया हसत म्हणाली, तुला सगळी तयारी तुझ्या मनाप्रमाणे करायला पूर्ण वेळ मिळेल, काळजी करू नकोस. मीत राजाध्यक्षांसोबत लग्न होतंय तुझं, होईल सगळं व्यवस्थित. मीतने तिचा हात हलकासा धरत सांगितलं. त्या स्पर्शात त्याचं प्रेम आणि आधार होता. दोघेही कामात लक्ष घालण्याचा प्रयत्न करत होते, पण त्या फाईल्समध्ये, ईमेल्समध्ये आणि टेबलवरच्या कागदपत्रात आज त्यांचं मन नव्हतं. त्यांचं मन फक्त त्यांच्या लग्नाच्या आठवणी, तयारी आणि एकमेकांच्या भविष्याच्या स्वप्नात होतं. त्या दिवशी त्यांनी कामावर लक्ष केंद्रित करण्याचा खूप प्रयत्न केला, पण जेव्हा मन प्रेमात हरवलेलं असतं तेव्हा प्रत्येक गोष्ट पार्श्वभूमीत जाते. संध्याकाळपर्यंत दोघांनी काहीसं काम पूर्ण केलं, पण मनात सतत असलेला एकमेकांचा विचार त्यांचं लक्ष कामात गुंतू देत नव्हता. त्या दिवशी ऑफिसमधून बाहेर पडताना दोघांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. काहीही झालं तरी या आनंदी गोंधळात ते एकमेकांसोबत आयुष्याची सुरुवात करत होते. संध्याकाळी ऑफिसमधून बाहेर पडण्यापूर्वी सुजयने लिशाला कॉल केला. दिवसभर कामाच्या गडबडीत आणि आनंदाच्या भरात लिशाला कॉल करून सांगायचं पण त्याला भान उरलं नव्हतं. आणि आता घरी गेल्यावर मग तिला सांगायचं म्हणजे इतक्या लेट सांगितल्यामुळे ती उगाच आपल्यावर भडकायला नको, म्हणून जेव्हा आठवतंय तेव्हा लगेच कॉल करून सांगावं म्हणून त्याने ताबडतोब लिशाला कॉल केला होता. अगं लिशा, एक धमाल बातमी आहे. काल रात्री मीतच्या आजोबांनी त्याचं आणि मायाचं लग्न ठरवलंय. सुजय आनंदात लिशाला सांगत होता. हे ऐकून लिशाला अतिशय आनंद झाला. काय सांगतोस, खरंच? अरे वा, फायनली ज्या गोष्टीची मी वाट पाहत होते ती गोष्ट होणार. मीत आणि मायाचं लग्न. सुजय, हे ऐकून मला खूप म्हणजे खूप आनंद झालाय. तिच्या आवाजात उत्साह ओसंडून वाहत होता. हो, आणि आणखी एक गंमत सांगू का? आज हे दोघे ऑफिसमध्ये पूर्ण वेळ हरवल्यासारखेच होते. दोघांचं पण काहीच लक्ष नव्हतं कामात, टोटली गोंधळलेले. तू हवी होतीस त्यांना असं पाहायला. आणि मला पण किती दिवसांपासून वाटत होतं की हे दोघं एकत्र यावेत. सुजय हसत पुढे सांगत होता. अरे, पण मायाने मला अजून कसं काय सांगितलं नाही? ही एवढी मोठी गुड न्यूज.
लिशाला पुढे प्रश्न पडला. अगं, मी सांगितलं ना, ते दोघे आता त्यांच्याच दुनियेत हरवलेत. टोटल प्रेमात बेभान झालेत. मीतला मीटिंगमध्ये असताना हरवलेलं पाहून जेव्हा मी विचारलं तेव्हा जाऊन कुठे मला हे कळलं. काल संध्याकाळी अचानक आजोबांनी त्यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवला ना, सो त्यांची अवस्था खूपच मजेशीर आहे सध्या. सुजय लिशाला समजावून सांगत म्हणाला. अच्छा, काही हरकत नाही, मीच कॉल करेन मायाला. सुजयने सांगितलेला ऐकून लिशा पण हसत बोलली. सुजयचा कॉल ठेवल्यानंतर लिशाने लगेचच अंकिताला ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी फोन केला. माया अंकिता आणि लिशाची अगदी जवळची मैत्रीण झाली होती आणि अंकितासोबत ही बातमी शेअर करताना लिशा खूप उत्साहात होती. हॅलो अंकिता, तुला एक भन्नाट बातमी सांगायची आहे. लिशा उतावळेपणाने बोलत होती. अरे, काय झालं? इतका आनंद? मला पण सांग आता लवकर, काय बातमी आहे? अंकिता विचारते. माया आणि मीतचं लग्न ठरलंय, लिशानी पटकन सांगून टाकलं. काय सांगतेस? देवा, खूप खूप धन्यवाद तुझे. किती दिवस या क्षणाची वाट पाहत होते. हा सुवर्ण क्षण आला फायनली आता. अंकिता आनंदाने उड्या मारत म्हणाली. लिशानी ऑफिसमध्ये आज मीत आणि मायाची गंमत, जी सुजयने तिला काही वेळापूर्वी सांगितलेली, ते पण सगळे डिटेल्स अंकिताला सांगितले. दोघी या गोष्टीवर मनसोक्त हसल्या. त्या दोघींनी लगेचच मायाला कॉल करायचं ठरवलं. माया ऑफिसमधून घरी जायला निघाली होती आणि त्यांचा कॉल आला तेव्हा ती आणि मीत गाडीतच होते. फोन उचलताच माया त्यांच्या त्या आनंदित आवाजाने थोडीशी थक्क होते. माया, अखेर तुला शुभेच्छा देण्याचा क्षण आलाय. मला सांग, कधी ठरवलं हे सगळं? लिशा हसून विचारलं. काल रात्रीच ठरलं. काल आम्ही ऑफिसमधून जस्ट घरी गेलो आणि आजोबांनी अचानक प्रस्तावच ठेवला आमच्या पुढे आणि मग आम्ही दोघांनीही होकार दिला आजोबांच्या प्रस्तावाला. मायानी थोडं लाजत हळूच शेजारी बसून ड्राईव्ह करत असलेल्या मीतकडे पाहत उत्तर दिलं. काय मग माया, म्हणजे आता खरंच तू मिस्टर मीतची होणार फायनली. अंकिता हसत म्हणाली. हो, माया लाजत म्हणाली. अंकिता आणि लिशा दोघींनी मायाला चिडवायला एकत्र सूर लावला. मायाचा चेहरा मात्र पूर्ण गुलाबी झाला होता. मीत मध्येच ड्राईव्ह करताना मायाकडे बघत होता. फोनवर अंकिता आणि लिशा मायाला नेमकं काय बोलतायत हे त्याला माहिती नसलं तरी मायाचा तो गुलाबी चेहरा बघून त्याला अंदाज आला होता की नक्कीच त्यांच्या लग्नाचीच चर्चा सुरू आहे. ते पाहून तो पण मनातून खुश झाला आणि त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा खूप गोड हसू आलं. लाजत असतानाच मायानी अचानक मीतकडे पाहिलं आणि तिला लक्षात आलं की मीतने तिचा तो लाजलेला चेहरा पाहिलाय. म्हणून गडबडीने तिने स्वतःला सावरलं आणि त्यांचं चिडवणं थांबावं, नाहीतर मीत समोर तिचा असा गुलाबी चेहरा झाला तर मीत तिची नंतर मजा घेईल, म्हणून विषयांतर करण्यासाठी पुढे काय बोलावं
याचा विचार करू लागले. अरे, पण तुम्हाला कधी आणि कसं कळलं? ॲक्च्युली आजोबांनी त्यांची पूर्ण योजना आखूनच ठेवली होती आणि काल संध्याकाळी आम्हाला अचानक सांगितलं. एवढं सगळं अचानक झालं की मी तुम्हाला काही सांगूच शकले नाही. सॉरी. माया विषय बदलत म्हणाली. तुमने क्या सोचा? तुम हमें नहीं बताओगी और हमें पता भी नहीं चलेगा? आमचे जासूस सगळीकडे आहेत, लिशा गमतीने म्हणाली. अगं, काही नाही ग. सुजयनी लिशाला सांगितलं तेव्हा आम्हाला कळलं. अंकिता मायाच्या प्रश्नाला उत्तर देत म्हणाली. ओ, माया म्हणाली. अरे, एवढी सोपी गोष्ट माझ्या लक्षात कशी आली नाही की सुजयकडून लिशाला आणि लिशाकडून अंकिताला कळलं असेल. लग्नाच्या विचारात हरवून एवढ्या सोप्या गोष्टीत पण गोंधळायला होते. माया मनातच स्वतःशीच म्हणाली. माया, मी तर लग्नात कोणते कपडे घालणार हे पण ठरवायला सुरुवात केली आहे, लिशा थट्टा करत म्हणाली. आणि माया, लग्नाची तयारी कशी कशी होणार आहे हे सांग. आम्हाला काय काय प्लॅन्स आहेत ते सांग, म्हणजे आम्हालाही काही मदत करता येईल, अंकिता हसत म्हणाली. अरे हो, केवढा तो उत्साह. छान वाटतंय तुमचा उत्साह पाहून. तसं अजून काही ठरलं नाहीये, पण हो, आम्ही दोघंही खूप उत्साहित आहोत आणि तयारी सगळे मिळून करूयात, माया हसून बोलली. आम्ही सगळे खूप खुश आहोत माया. तू आणि मीत एकत्र खूप शोभून दिसता. परफेक्ट कपल, लिशा मनापासून बोलली. दोघींच्या या शुभेच्छांमुळे आणि उत्साहामुळे माया एकदम भावूक झाली होती. तिला तिच्या मैत्रिणींचं प्रेम आणि पाठिंबा जाणवला. तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळेच आम्ही इथवर पोहोचलो आहोत. माझ्या आयुष्यात तुम्ही सगळे आहात ह्याचं मला खूप समाधान आहे, माया भावुकतेने म्हणाली. सगळ्यांच्या या संवादातून हसत खेळत आणि प्रेमाने लग्नाच्या तयारीची पहिली पायरी सुरू झाली होती. तिच्या मैत्रिणींचं तिच्या आनंदात सामील होणं मायासाठी खूप अनमोल होतं आणि या क्षणामुळे ती तिच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी पूर्णपणे तयार होती. मीत आणि माया ऑफिसमधून थकून घरी पोहोचले. तरीही दोघांच्या चेहऱ्यावर आनंद होता. गेटमधून आत येताच त्यांना दिसले की आजोबा लिव्हिंग रूमच्या एंट्रन्समध्येच खुर्चीवर बसून त्यांची वाट पाहत होते. आली का माझी राजा राणीची जोडी, आजोबा हसत म्हणाले. हे ऐकून माया आणि मीत हळूच गालात हसले. दादू, तुम्ही इथे का बसला आहात, माया आजोबांच्या व्हीलचेअरजवळ जात म्हणाली. काय करणार, मी काही लोकांना निरोप दिलेला, ऑफिसमधून लवकर या, पण ते काय अजून आलेच नव्हते. त्यांचीच वाट बघत इथे येऊन बसलो शेवटी, आजोबा मिश्किलपणे म्हणाले. आजोबा, तुमची माफी मागतो. ऑफिसमध्ये खूप काम होतं, त्यामुळे थोडा उशीर झाला, मीत म्हणाला. मीत आणि माया आजोबांना घेऊन लिव्हिंग रूममध्ये आले. आजोबांनी डोळे मोठे करत चिडायचं नाटक केलं. कामाचं काय, काम तर आयुष्यभर चालूच राहणार. पण मी तुम्हाला आज सकाळीच सांगितलं होतं ना, लवकर घरी या. लग्नाच्या तयारीची पहिली मीटिंग ठेवली होती ना मी आज, आपली इंटरनल मीटिंग.
तुमचं लग्न काही साधंसुधं लग्न नाहीये पोरांनो. मला सगळं परफेक्ट हवंय आणि तयारीसाठी आता वेळ कमी आहे. आता दररोज आपली मीटिंग होणार आहे, त्यामुळे ऑफिसमधून लवकर येत जा. आजोबा पुढे म्हणाले. त्यांच्या बोलण्यातून त्यांची मीत आणि मायाच्या लग्नासाठीची उत्सुकता ओसंडून वाहत होती. हो दादू, सॉरी, आज आम्हाला थोडा लेट झाला, पण आम्ही आता आलोय ना आणि उद्यापासून नक्की लवकर येऊ. सांगा तुम्ही काय काय तयारी करायची आहे. माया हसून आजोबांना थोडं शांत करत म्हणाली. माया, तुला कदाचित हे माहीत नसेल, पण जेव्हा तुझ्या सासऱ्याचं आणि सासूबाईचं लग्न झालं होतं, त्यावेळी ज्या इव्हेंट प्लॅनर्सनी लग्नाची व्यवस्था केली होती ते देशातले खूप मोठे नावाजलेले इव्हेंट प्लॅनर्स होते आणि आजही आहेत. आणि म्हणूनच त्याच इव्हेंट प्लॅनर्सनी या लग्नात पण सगळी व्यवस्था करावी अशी माझी इच्छा आहे. आजोबांनी आता गंभीर चेहऱ्याने तयारीबद्दल बोलायला सुरुवात केली. काय सांगता आजोबा? म्हणजे तेच सप्लायर्स, तेच केटरर्स आणि तेच डेकोरेटर्स? मी थोडा गोंधळून विचारतो. हो बाळा, त्यावेळी ज्यांनी लग्नाचा मंडप सजवला त्यांनीच हा मंडप सजवणं किती छान राहील हे. तुमच्या लग्नाचा मंडप पण तेच सजवतील ज्यांनी तो सुंदर फुलांनी सजवलेला मंडप तयार केला होता, ज्यात तुझ्या आईबाबांनी सप्तपदी घेतली होती. आजोबा हसून म्हणाले. आजोबा, किती सुंदर कल्पना आहे ही. मी कल्पनाही करू शकत नाही की हे सगळं कसं असेल. तेव्हा तुम्ही किती मेहनत घेतली असेल. मायाच्या चेहऱ्यावर एकच आश्चर्य उमटलं. लग्नाशी निगडीत एक एक गोष्टी, इव्हेंट प्लॅनर्स, मंडप, डेकोरेटर्स, केटरर्स, जसं जसं बोलण्यात ऐकण्यात येत होत्या तसं तसं तिचं स्वप्न आता लवकरच सत्यात उतरणार आहे याची तिला पुन्हा पुन्हा जाणीव होत होती. आणि त्या भावनेनी तिच्या मनात आनंदाच्या उमटणाऱ्या त्या लहरी तिला एका सर्वोच्च आनंदाची अनुभूती देत होत्या, जो तिने यापूर्वी कधीही अनुभवला नव्हता. आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.